नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ IAS अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. बघा, आज जो 4 जानेवारी 2026 रोजी पेपर झाला आपला कंबाईनचा, त्यामधल्या चालू घडामोडीच्या टॉपिकमधले जे संभाव्य उत्तर आहे 15 प्रश्नांचे, ते उत्तरे आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ते सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊन देतो. बघा, यामध्ये जे 15 प्रश्न चालू घडामोडीचे होते त्याचं जर तुम्ही लेवल बघतो म्हटलं तर 8 हे प्रश्न इझी होते, 4 मॉडरेट होते आणि 3 हे प्रश्न हार्ड होते. म्हणजे ते 100% असं पकडून चला की जर तुम्हाला तुक्क्यानं किंवा कशाने येईल ते, नाही तर लॉजिक अँड ट्रिक्स तिथे काहीच लागू होत नव्हते. असे 3 क्वेश्चन्स होते, बरोबर. म्हणजे इन जनरल तुम्ही असं म्हणू शकता की जे चालू घडामोडीचे 15 प्रश्न होते ते मॉडरेट स्वरूपाचे होते, म्हणजे इझिली डायरेक्ट सुटणारे नव्हते किंवा एकदमही हार्ड स्वरूपाचे नव्हते, कारण की त्यामध्ये जवळपास 10 वन लायनर्स होते, 3 मल्टीलायनर स्वरूपाचे प्रश्न होते आणि 2 हे मॅच द पेअर जोड्या लावण्यासाठी विचारण्यात आले होते. मग आता ते 15 प्रश्नाचे काय करूयात आपण, संभाव्य उत्तरं जे आहेत ते डिस्कस करूयात. ठीक आहे. आणि त्यामध्ये 2 प्रश्न हे आपल्या इकॉनॉमिक्सचे पण आहेत, चालू घडामोडी रिलेटेड, ते पण डिस्कस करूयात. बघा, आता आगामी काळामध्ये जे कंबाईनची मुख्य परीक्षा होणार आहे आणि सोबतच पूर्व परीक्षा होणार आहे, त्याच्यासाठी काय प्रहार 4.0 नावाची एक बॅच लॉन्च झालेली आहे. त्याबद्दल डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीच्या जे नंबर्स आहेत त्या नंबर्सला फोन लावून काय करू शकता, डिटेल्स माहिती काढू शकता. आता बघा, डायरेक्ट आपण काय सुरू करूयात, एक्सप्लेनेशन सुरू करूयात चालू घडामोडीचं. आता स्पेशली याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, 15 प्रश्न तर चालू घडामोडीचे आलेच होते, परंतु 2-3 प्रश्न, म्हणजे असं पकडू शकता की 3 पेक्षा जास्त प्रश्न काय होते, चालू घडामोडी रिलेटेड होते. आणि स्पेशली इकॉनॉमिक्समध्ये असे 2 प्रश्न आले होते, डायरेक्ट हिट होते की ते आपल्या म्हणजे करंटला अनुसरून होते, म्हणजे जेणेकरून बॅकमधल्या डेटामधला तो प्रश्न नव्हता. ठीक आहे. तर मग तुम्हाला आता ते 2 प्रश्न पहिले इकॉनॉमिक्सचे सांगून देतो, त्याच्यानंतर आपण जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते काय करूयात, डिस्कस करूयात. बघा, एक प्रश्न असा आला होता की भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक म्हणजे डॅशबोर्ड अंतर्दृष्टीमध्ये कोणत्या सालामध्ये किंवा कोणत्या महिन्यातील सालामध्ये सुरुवात करण्यात आली. ठीक आहे. तर त्याचं बरोबर उत्तर तर जून 2023 मध्ये काय केलं होतं, RBIने अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म लॉन्च केला होता. कशासाठी रे, एक ट्रान्झिशन, जे ऑनलाईन ट्रान्झिशन आहे त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी RBIच्या द्वारे अंतर्दृष्टी नावाचं प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं. हा इकॉनॉमिक्समध्ये एक प्रश्न आला होता. सोबतच जो ट्रेंडिंग क्वेश्चन होता, मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की हा प्रश्न ठेवलेलाच आहे. आणि त्याच्यावरच बघा, इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न आला की भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर त्याचं उत्तर होतं डॉक्टर अरविंद पनगरिया. ठीक आहे. आणि त्याचे सचिव कोण आहे, आता 16व्या वित्त आयोगाचे ऋत्विक रंजन पांडे. तर त्याच रिलेटेड हा प्रश्न होता इकॉनॉमिक्समध्ये. तर हे दोन्ही प्रश्न कसे होते, सुटण्यासारखे होते. आता तुम्ही म्हणू शकता एक प्रश्न अजून पडला असेल की सर, चालू घडामोडी एकूण कोणत्या महिन्यातले पडलेलं आहे. बघा, तुम्ही असं जर बरोबर ऑब्झर्व करतो म्हटलं, हा एक प्रश्न सोडून, तर तुम्हाला सप्टेंबर, जवळपास असं पकडून चला की सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंतच्या जवळपास घडामोडी तुम्हाला काय आलेलं आहे, विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जवळपास असं पकडून चला की 14-15 महिन्याचं करंट अफेअर तर करून चालायचं आहे, म्हणजे चालायचं आहे. हे 2 प्रश्न झाले. आता इथून खऱ्या आपल्या काय होते, करंट अफेअरला सुरुवात होते. हा सेट ए आहे. बघा, सेट ए मधला 36 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला हे आर्थिक सर्वेक्षणावर ऍक्च्युअली जो प्रश्न आलेला आहे तुम्हाला GDP रिलेटेड आलेला आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे, 2024-25च्या आर्थिक वर्षामध्ये रिकाम्या जागा, सकल देशांतर्गत उत्पादन, जो GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. त्याचा अंदाज किती आहे बघा. आता तुम्ही वर्ल्ड बँक ग्रुपचं जे वेबसाईट बघितले, डायरेक्ट तुम्ही जर अशा प्रकारे सेंटेन्स टाकलं, तुम्हाला काय होते, वर्ल्ड बँकेची एक वेबसाईट येते आणि तिथे तुम्हाला आकडा दिसेल 6.5%. म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं की GDP वाढीचा जो अंदाज आहे 2024-25 मध्ये, तो किती राहणार आहे, 6.5%. आणि हे कशानुसार आहे रे, हे वर्ल्ड बँक ग्रुपनुसार आहे. आता इथं मेन्शन कुठे केलेलं नाही आहे. ठीक आहे. परंतु कन्फ्यूज होण्याची गरज नाही, याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट 6.5%च यायला पाहिजे. होऊ शकतं मुलांच्या मनामध्ये, म्हणजे जेव्हा मी डिस्कस केलं मुलांचे, तेव्हा मुलांच्या मनात प्रश्न आला, सर IMF द्वारे करण्यात आलेला आहे का, की नीती आयोगाद्वारे करण्यात आलेला नाही, ते वर्ल्ड बँकेद्वारे जो आकडा विचारण्यात आलेला होता तो 6.5% काय आहे, तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, रिकामी जागा च्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले जाईल. तुम्हाला 100 दिसेल कुठे कुठे सेंटेन्समध्ये. ठीक आहे. तर ते 2 राष्ट्र कोणते होते याच्याबद्दल विचारलेलं आहे. बघा, 10 ते
10 ते 11 फेब्रुवारी अशा 2 दिवसामध्ये काय झाली होती, एक AI शिखर परिषद झाली होती. आणि याच्यावर पण आपण वारंवार बोललेलो आहोत, कुठे झाली होती आणि कोणत्या 2 देशांच्या संयुक्त विद्यमाने ती झाली होती. तर भारत आणि फ्रान्स इथे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे जे पंतप्रधान आहे इमॅन्युएल मॅक्रॉन हे काय उपस्थित होते. कोणत्या परिषदेला रे, AI शिखर परिषद 2025ला. ठीक आहे, जे की पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये काय झाली होती. ठीक आहे, याचं उत्तर काय पाहिजे मग तुमचा ऑप्शन क्रमांक ए. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे. आता तुम्ही जर ॲक्च्युली बघत असणार ना, तर हे ट्रान्सलेशन केलं आहे बघा, इंग्लिश टू मराठी केलं. तुम्हाला सेंटेन्स वाचतानाच भारी जाणार. म्हणजे तुमचा मोस्ट ऑफ द जर सोर्स बघतो म्हटलं तर इंग्लिशच्या न्यूजपेपरमधून येते. स्पेशली GK टुडेच्या वेबसाईट्सवरून वगैरे काय होतात, असे क्वेश्चन्स घेतल्या जातात. तर याचं उत्तर काय आहे, तुला जस्ट सांगतोय की म्हणजे सोर्सेस कुठून तुम्हाला विचारले जाते. आपण पण जे डिस्कस केले करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलवरती, त्याच्यावर पण भरपूर प्रश्न आलेल्या नियुक्त्यामध्ये वगैरे. परंतु हा जो जनरली पेपर जो जसा आयोग काढते की 8-9 प्रश्न हे आपल्या ओळखीचे असतात आणि 2-3 प्रश्न थोडे लॉजिक ट्रिक्सना सॉल्व्ह होतात, जर लागले तुक्के तर लागले, नाही तर मग 2-3 प्रश्न म्हणजे जे बाकीचे हार्डमध्ये येतात ते तर मग असं समजून चला की आले तर आले बरोबर, नाही तर नाही आले. ठीक आहे, तर याचं उत्तर काय होतं, त्या टाईपमध्ये ह्या प्रश्न तुम्ही काय करू शकता, कन्सिडर करू शकता. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठी जलविद्युत धरण बघा, जे सर्वात मोठी असते, पहिले असते, ह्या घडामोडी आपल्याला काय करतात, वाचावं लागतात. त्यामधलाच हा पॉईंट आहे. तर यार्लुंग झांगबो नावाची नदी आहे बघा, तिबेटमधून जाते आणि जे भारतात आल्यानंतर त्याचं नाव काय होते रे, ब्रह्मपुत्रा नदी होते. तर त्याच नदीवर जवळपास 300 गिगावॅटपेक्षाही जास्त असलेला काय जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहे चीनद्वारे. ओके, तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असायला पाहिजे. आता बघा, खेलरत्न पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झालं, द्रोणाचार्य पुरस्कार झाला, अर्जुन पुरस्कार झालं. याच्यावर मी वारंवार तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की जोड्या लावण्यासाठीचा प्रश्न 100% ह्या टॉपिकवर विचारला जाते, कारण की त्याच्यामध्ये जवळपास भरपूर असे खेळाडू असतात की त्यांना हे पुरस्कार दिले जाते. मग आपल्याला आता बघा, जे ट्रेंडिंगमध्ये नावं असतात, नीरज चोप्रा झाले, क्रिकेटर झाले, त्या सगळ्यांना आपण बरोबर समजू शकतो, म्हणजे त्यांच्या डायरेक्ट जोड्या लावता येतात. परंतु काही असे असतात की ते म्हणजे आपण कधी वाचले नसतात किंवा एखाद्या वेळेस वाचलेले असतात, जनरली वाचत नाही, त्याच्यावर हा प्रश्न पडलेला आहे. तसा तर प्रश्न हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जे भेटलेला आहे 4 जणांना, त्याच्यानंतर अर्जुन पुरस्कार झालेला, आतापर्यंत ट्रेंड असा होता. तर पहिल्यांदाच असा प्रकारे तुम्हाला द्रोणाचार्य पुरस्कार, तर द्रोणाचार्य पुरस्कार काय आहे की हा 1985ला सुरुवात झालेला पुरस्कार आहे. कोणाला दिला जातो, जे प्रशिक्षक असतात बघा वेगवेगळ्या खेळांचे, त्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर पहिल्या नंबरचा सुभाष राणा यांना काय करण्यात आलं होतं, पॅरा नेमबाजीचा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. ते प्रशिक्षक आहे पॅरा नेमबाजीच्या टीमचे. त्याच्यानंतर दीपाली देशपांडे बघितले तर त्यांना नेमबाजीसाठी, ते पॅरा नाही आहेत, दीपाली देशपांडे हे फक्त नेमबाजीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि संदीप सगवान हे हॉकीसाठी आणि यश मुरलीधरन जे होते हे बॅडमिंटनचे प्रशिक्षक आहेत, त्यांना हे पुरस्कार देण्यात आला होता. आता बघा, 1चं 2 पाहिजे तुम्हाला, इथे आहे डायरेक्ट. म्हणजे इथे तुम्हाला आयोगाला तुमच्याकडून अपेक्षित काय होतं, तुम्हाला एक जरी व्यक्ती माहीत असलं तर काय झालं असतं, हा क्वेश्चन आरामात तुमचा सॉल्व्ह झालेला असता. ठीक आहे, परंतु हा टफ कॅटेगरीमध्ये प्रश्न येते. जनरली पोरं द्रोणाचार्य पुरस्कारावर नजर फिरवत नाही, पण तो ज्यांनी वाचले असेल प्रॉपर मॅगझिनमध्ये त्यांना हा पुरस्कार काय झाला असेल, हा क्वेश्चन्स ऑटोमॅटिक प्रॉपर पद्धतीनं सॉल्व्ह झालेला असेल. ठीक आहे, 2, 1, 3, 4 हे त्याचं उत्तर आहे. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम रिकामी जागामधील झाक्री येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. ठीक आहे, मी तुम्हाला बोलता याच्या अगोदर बोललो की सप्टेंबर 2024 ते आतापर्यंत प्रश्न ऑगस्टपर्यंत विचारले नाही. बघा, एप्रिलचे पण प्रश्न तुम्हाला आलेला आहे. म्हणजे असं तुम्ही डायरेक्टली कन्सिडर करू शकता की 2024 आणि 2025चा आपला डेटा वाचणे आहे. आता जो 11 तारखेला पेपर येणार आहे त्याच्यासाठी सतर्क राहा बरं का, हे एक इंडिकेशन आहे आपल्यासाठी. तर आता तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना याच्या रिलेटेड, आता बघा सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहीत असणे अपेक्षित नसते आयोगाकडून, पण ज्यांना कोणी जर समजा काय म्हणता येईल भारताचा भूगोल वाचला असेल, त्याच्यामध्ये हे झाक्री नावाचं शहर किंवा झाक्री नावाचं ठिकाण जर त्यांच्या वाचनातून गेलं असेल तर त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर आरामात देता आलं असेल, हिमाचल प्रदेश. मी असं म्हणत नाही की तुम्ही करंटमध्ये वाचणं अपेक्षित आहे, हे तुम्हाला स्टॅटिकचा डेटा आहे, स्टॅटिकच्या डेटावरून तुम्हाला थोडं लॉजिकनी हा प्रश्न सॉल्व्ह करणे अपेक्षित होता. ठीक आहे, तर टेन्शन घेऊ नका. जर तुमचा आला असेल बरोबर हिमाचल प्रदेश तर वेल अँड गुड, नाही आला असेल तर काळजी करू नका. हा प्रश्न सुद्धा मॉडरेट टू टफ कॅटेगरीमध्ये जातो.
आता बघा, हा प्रश्न सोपी होता. का बरं सोपी होता? कारण की नियुक्त्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि ट्रेंड तुम्हाला सांगितलं होतं. ट्रेंड कसा आहे, आता सुरुवातीला ब्रँड अँबॅसेडर वगैरे विचारले जायचे नाही, डेप्युटी CEO वगैरे एखाद्या कंपनीचे झालेले तर त्याविषयी विचारले जायचे नाही. पण ह्या तुम्हाला पेपरमध्ये काय दिसणार, अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहे. आता फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी CEO बद्दल विचारलेलं आहे. ते कोण रे? दोरा बाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. तर कशाची नियुक्ती कोणत्या कशासाठी नियुक्ती करण्यात आली आहे? तर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी या कंपनीसाठी त्यांची काय करण्यात आली होती? डेप्युटी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे, डायरेक्ट हिट क्वेश्चन आहे, त्याच्या डिटेल्समध्ये काहीच नाही. फेब्रुवारी 2025ची ती न्यूज आहे, बस एवढ्या गोष्टी माहीत पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळतंय का, गट ब गट क जे आपली पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये हार्डली तुम्हाला 1 लाईन स्वरूपाचेच प्रश्न येणार. ठीक आहे, जास्तीत जास्त. मे 2025 मध्ये ऑडी इंडिया, आता बघा तुम्हाला सांगितलं नाही, म्हणजे अशी ट्रेंड बदलतोय. मानसिक दूत म्हणून सध्या कोणाची नियुक्ती करण्यात आली? ते येते दीपिका पादुकोण. तर ह्या ज्या नवीन नवीन नियुक्त्या आहेत ट्रेंडिंगमधल्या, मनू भाकर यांची नियुक्ती करण्यात आली बंदरे मंत्रालयाद्वारे. ठीक आहे, तर ते अशा प्रकारच्या ज्या नियुक्त्या आहे लेटेस्टमधल्या त्या तुम्हाला माहीत पाहिजे. ब्रँड अँबॅसेडर्स बाबतीत बोलतोय तर याचं डायरेक्ट उत्तर तुमचं नीरज चोप्रा याला पाहिजे होतं. ठीक आहे, बाकीचे वेगवेगळ्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर आहे कोणी, म्हणजे असं म्हणता येईल की वेगवेगळ्या याच्यासाठी आहे, त्याच्या डिटेल्समध्ये आपण जाऊ नये. पण महत्त्वाचं आहे की नीरज चोप्रा हे ऑडी इंडिया, बघा ऑडी इंडिया ही जी गाडी आहे, ठीक आहे, कार आहे, तर त्या कार कंपनीची काय होते, ब्रँड अँबॅसेडरमधून निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुन्हा नियुक्त्यावरच 3 प्रश्न येऊन गेले तुम्हाला आत्ताच्या आता. एक इकॉनॉमिक्सचा चौथा प्रश्न. म्हणजे बघा, आयोग असं तुम्हाला ट्रेंड दिसणार नाही किंवा मग तुम्हाला मिक्स स्वरूपाचे प्रश्न येणार, त्यांच्या मनामध्ये जसे प्रश्न येईल. म्हणजे तुम्ही असं पकडा की सगळ्या टॉपिक्स तुम्हाला कव्हर करून काय करणं या पेपरला जाणे. नियुक्तीवर 4 प्रश्न येऊन गेले. ओके, ते न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये रिकामी जागा यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणाची नियुक्ती करण्यात आली रे? CEO म्हणून निखिल रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, आता अरविंद कृष्णा काय, IBM नावाची कंपनी आहे बघा, त्याचे CEO आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर संजय मेहरोत्रा हे लेटेस्टमध्ये असं म्हणता येईल की मायक्रोलॅब म्हणून एक कंपनी आहे, त्याचे CEO बनलेले आहे. ठीक आहे, ते सेमी कंडक्टर वगैरेसाठी काय करते, काम करते. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय पाहिजे, ॲटलिस्ट म्हणजे इन्फॉर्मेशन पाहिजे की जे महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्याची जे CEO आहे कोण नियुक्त करण्यात आलेले आहे. ओके, आता हा मल्टी लाईनर स्वरूपात प्रश्न जाते दरवर्षी. आता बघा, जनरली मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरली आयोग आतापर्यंतचा ट्रेंड बघतो म्हटलं तर तुम्हाला पर्यावरणा रिलेटेड ह्या दिवसांवर प्रश्न विचारला जातात. आनंदी दिवस हा अशा प्रकारचे जे दिवस होते महत्त्वाचे त्याच्यावर प्रश्न विचारला जात होता. परंतु आयोगाने पहिल्यांदा ऑड स्वरूपाचा प्रश्न काय टाकलेला आहे, जागतिक संगीत दिन, जो की कोणीच म्हणजे असं प्रेडिक्ट करू शकत नाही की याच्यावर प्रश्न विचारू शकते बा म्हणून. ठीक आहे, तर काय म्हटलं, दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाचं प्रोत्साहन देतो म्हणते. याच्यात काय फसवलं आहे आयोगाने, तुम्हाला इथे तारखेमध्ये फसवलेलं आहे. ठीक आहे, इथे तारखेमध्ये काय फसवलेलं आहे तुम्हाला, 9 सप्टेंबर जे दिलं आहे ते 9 सप्टेंबर न येता 21 जून पाहिजे होता. बघा, या दिवशी आंतरराष्ट्रीय योगा दिवस सुद्धा असते. त्याच दिवसाला जागतिक संगीत दिन सुद्धा साजरा केला जातो जगभरात. तर ते जे आहे इथे तुम्हाला काय करण्यात आलं आहे, म्हणजे असं पकडू शकता की ट्रॅप टाकलेला आहे त्या आकडेवारीमध्ये, दिनविशेषमधल्या तारखेमध्ये. ठीक आहे, तर मग तुम्हाला काय पाहिजे, ए तर चुकीचंच पाहिजे, म्हणजे ए येणार नाही, हे येणार नाही. तर ठीक आहे, आणि जागतिक संगीत दिन 2025ची थीम ही हिलिंग थ्रू हार्मनी हे असं होतं. तर हे उत्तर आहे का बरोबर? हो, हे उत्तर बरोबर आहे. फक्त बी हे काय पाहिजे होतं तुमचं, ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर पाहिजे होतं. ठीक आहे, आता हे नॉलेज बेस आहे. तुम्ही जेवढे काय करणार, वाचन करणार, त्या वाचनावर काय करते, डिपेंड करते की हा प्रश्न येईल की नाही. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? बघा, यावर बोललो होतो. भारताचे 24वे गव्हर्नर, RBIचे गव्हर्नर कोण रे, उर्जित पटेल यांची IMFच्या कार्यकारी संचालक म्हणून काय करण्यात आली होती, नियुक्ती करण्यात आली होती. याच्यावर भरपूरदा आपण बोललेलो आहोत. ठीक आहे, यूट्यूबवर पण बोललेला नियुक्तीच्या टॉपिकमध्ये, आणि आपल्या 1100 ऑनलाईनच्या कोर्समध्ये पण यावर भरपूर भाष्य केलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे आहे,
उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे IMFच्या कार्यकारी संचालक म्हणून. आणि संजय मल्होत्रा जे आपल्या न्यूजमध्ये होते ते कशाचे आहे रे, ते होते RBIचे 26वे गव्हर्नर, लेटेस्टमध्ये नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. शक्तिकांत दास हे 25वे होते. आला का लक्षात तुमच्या? उत्तर 1 क्रमांक काय पाहिजे होता, बरोबर पाहिजे होता. बघा आता अजून ह्या क्वेश्चनवरून तुम्हाला एक गोष्ट समजेल की आयोग आता डीपमध्ये चालला. आपण काय करायचो, साहित्य अकादमीचे फक्त मराठीचे पुस्तक वाचायचो, फार तर फार हिंदी आणि इंग्रजी. आता ज्या विद्यार्थ्यांनी ॲटलिस्ट इंग्रजीचा जरी समजा काय केलं असेल, साहित्य अकादमीचा पुरस्कार वाचला असेल, तर त्यांचं उत्तर येण्याची शक्यता हे काय होते, 100% होऊन जाते. कारण की सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध, मी तुम्हाला सांगितलं होतं की हिंदी, इंग्रजी आणि मराठी आणि फार तर फार कोकणी, ह्या जे साहित्य अकादमीमधले 24 भाषेसाठी पुरस्कार दिला जातो, बरोबर. त्याच्यातले हे 3-4 यांचे काय पुरस्कार तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आता इंग्लिशमध्ये सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध हा जो पुस्तक आहे इंग्लिशमधल्या कॅटेगरीतलं, हे अद्वैत कोठारे यांनी लिहिलं होतं. मग आता तुम्हाला 4चं 3 दिसते का कुठं, बघा बरं. 4चं 3, ठीक आहे, 50-50 मध्ये जाणार. ओके. अंग असुर नावाचं जे पुस्तक आहे बघा, अंग असुर नावाचं जे पुस्तक आहे बोडो भाषेसाठी दिल्या जातं. बोडो भाषेतल्या उत्कृष्ट कादंबरीसाठी काय देण्यात आला, अंग असुर या काव्याला या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार दिला. तो कोणी लिहिला होता, अमर कुंगर बोरो. ठीक आहे. तर ते 4 पाहिजे तुम्हाला, 3चं 4 पाहिजे. ठीक आहे, तरी सॉल्व नाही होत. म्हणजे असं पकडून चाला की ह्या हार्ड कॅटेगरीमध्येच काय जातो, क्वेश्चन जातो. गर्ल्स हॉस्टेल नावाचं जे पुस्तक आहे बघा, कोणत्या भाषेसाठी, हे गर्ल्स हॉस्टेल हे पंजाबी भाषेसाठी देण्यात आलेलं पुस्तक होतं. ठीक आहे. तर मनदीप औलाख यांचे काय होते, हे लेखक होते. आता 2चं तुम्हाला काय मारावं लागेल, सॉरी गर्ल्स हॉस्टेलचं 2 मारावं लागेल, म्हणजे काय येईल, यस. बघा तुमचा ऑप्शन तरी सॉल्व होतोय का, अच्छा ओके, हे यापैकी 2 मारावं लागेल. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं काय 4 येणार. ठीक आहे. गर्ल्स हॉस्टेल हे मनदीप औलाख आणि फिर उगना हे जो आहे पार्वती तिरके येतात, त्यांना हिंदी भाषेसाठी देण्यात आलं. कळलं का? तुमचं ऑप्शन क्रमांक 4 पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो यामधली, गर्ल्स हॉस्टेल नावाचं जे पुस्तक आहे हे पंजाबी भाषेसाठी देण्यात आलं होतं. ओके. फिर उगना हे हिंदी भाषेतल्या पुस्तक याच्यासाठी कॅटेगरीमध्ये देण्यात आलं होतं. अंग असुर हे बोडो या कॅटेगरीमध्ये देण्यात आलं होतं ह्या भाषेसाठी. आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध हे इंग्लिश भाषेसाठी दिलं आलं होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं, ऑप्शनवरून म्हणजे त्या नॉलेज बेसवरून प्रश्न सोडवायचा होता. कठीण होता प्रश्न, नो डाऊट. म्हणजे याच्यात काहीच एक हे नाही आहे, परंतु ते कसं आहे, वाचनावर आहे. तुम्ही जर वाचनातून गेलं असेल तर मग हा प्रश्न तुमचा आलाच असेल. बघा ऑथेंटिक जे आहे आपलं ते PDF वगैरे ते साहित्य अकादमीचे, त्याच्यामधून काय डायरेक्ट प्रश्न काय केला होता, यांनी पिक केला होता. खालीलपैकी कोणती 2000 आणि मराठी भाषेसाठी माहिती आहे तुम्हाला यावर्षीचा कोणाला मिळाला साहित्य अकादमी पुरस्कार, विधानचे गद्यरूप सुधीर रसाळ यांना मिळाला, विधानचे गद्यरूप या कादंबरीसाठी. खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला. ज्यांनी वाचला त्यांना प्रश्न आला. परंतु सांगतो तुम्हाला, ह्या ज्या व्यक्ती आहे बेस्ट मॅजिकल क्रिएटर, तुम्हाला थोडं लॉजिक जर तुम्ही लावलं असतं तर तुमच्या थोडं लक्षात आलं असतं की ह्या 4 व्यक्तीपैकी सगळ्यात ट्रेंडिंगमध्ये कोण तुम्हाला दिसते तुमच्या रील्सवर. आता रील्सचा काही काहीतरी फायदा झाला पाहिजे 1-2 मार्काचा. तुम्ही जर रील्स प्रॉपर जर ज्या विद्यार्थी बघत असतील त्यांना माहीत आहे की मॅजिक ह्या रिलेटेड कोणती व्यक्ती याच्यातली युजर फ्रेंडली, म्हणजे आपल्याला बघताच क्षणी कळते की नाही हे व्यक्ती आहे बाबा मॅजिकल संबंधित. ते सुहानी शहा बघा, ते मॅजिक ट्रिक्स वगैरे करतात, म्हणजे तुम्हाला मनामध्ये आकडे पकडायला लावतात, त्याच्यानंतर ते गेस करते, तुमचं नाव गेस करते. तर त्या ज्या सुहानी शहा आहे त्यांना यावर्षीचा बेस्ट मॅजिकल क्रिएटर पुरस्कार काय करण्यात आला होता, देण्यात आला होता. जास्त ट्रिकी क्वेश्चन नाही आहे, थोडं लॉजिक लावून थोडं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून हा प्रश्न सुटला असता तुमचा. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती का? हो, बरोबर आहे. हे वाराणसी येथेच करण्यात आली होती 18 ते 20 जुलै 2025 रोजी. ह्या परिषदेची थीम बघा काय म्हणते, जागेगा युवा बढेगा युवा. नाही, हे याची थीम नव्हती. याची थीम होती नशामुक्त यूथ फॉर विकसित भारत. थीम काय होती याची? नशामुक्त यूथ फॉर विकसित भारत.
म्हणजे मागची जे प्रश्न आला होता तुम्हाला जागतिक संगीत दिनावर, तिथे थीम बरोबर होती आणि इथं थीम चुकवण्यात आली आहे बघा मल्टीलाईनर स्वरूपात. म्हणजे तुमचं ए बरोबर पाहिजे आणि बी चुकीचं पाहिजे. योग्य म्हटलंय म्हणजे फक्त ए काय येणार, तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर येणार. कळलं का? इथे थीममध्ये तुम्हाला फसवण्यात आलं होतं. सप्टेंबर 2024 खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे म्हणते बघा. याचं उत्तर काय पाहिजे होतं? श्री मनोहर लाल. बघा आपले कोण आहेत? हाऊसिंग मिनिस्ट्रीचे काय आहेत? ऊर्जा आणि हाऊसिंग मिनिस्ट्रीचे मंत्री आहेत, ते केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काय केलं होतं? सप्टेंबर 2024 ह्या सुविधेचं उद्घाटन केलं होतं. ठीक आहे. तर आता तुम्ही एक लक्षात ठेवा, भरपूर मुलांनी पियुष गोयल मारून आले असणार. ठीक आहे, कारण की ते IT मिनिस्टर वगैरे आहे त्याच्यामुळे. परंतु हे जे क्षेत्र आहे ना, हे यांच्या अखेरीता येते. त्यांनीच काय केलेलं आहे? त्या सुविधेचं उद्घाटन केलं आहे. काय उत्तर पाहिजे? श्री मनोहर लाल. खालील दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. ठीक आहे. आता आपण एक्सपेक्ट काय करत होतो? प्रश्न पहलगामवर, ते ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न विचारणार किंवा तारखेवर विचारणार. बघा 23 एप्रिल 2025 रोजी जो पहलगाम अटॅक झाला, बरोबर. ठीक आहे. 2025 कधी रे? 23 जुलै. त्या दिवशी जो अटॅक झाला त्याविषयी आपल्याला विचारण्यात आलेला. मग आता तिच्या आजूबाजूच्या इव्हेंटवर प्रश्न नाही आला तुम्हाला, त्या जे ठिकाण आहे पहलगाम त्याच्याविषयी विचारण्यात आलेलं आहे. ते अनंतनाग जिल्ह्यात येते का? हो, हे भरपूरदा न्यूजमध्ये येऊन गेला की अनंतनाग बैसरन खोरं, बघा त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतो. तर इथेच काय झालेलं आहे? हा पहलगाम अटॅक झाला होता. तर याबद्दल जनरली सगळ्यांना माहिती होती. पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. याबद्दल मला नाही वाटत की कोणत्या न्यूजपेपरमध्ये किंवा आपल्या मॅगझिनमध्ये छापून आलं असेल. तर तुम्हाला लॉजिक बेसली काय करायचं होतं की बरोबर हे म्हणजे आहे बा बरोबर, अशाच इंटेन्सने जायचं होतं तुम्हाला. श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. ऑप्शन बघायचे, ABC वरीलपैकी सर्व बरोबर दिला आहे का? मग अशा कंडिशनमध्ये जर माहीत नसेल, आता ज्यांनी वाचलं त्यांना आलंच. ठीक आहे. आणि ज्यांनी आता असं वरती वाचलेलं आहे त्यांना असं वाटतं की नाही असेल की नसेल, त्यांनी डायरेक्ट पॉझिटिव्हली जायचं, ABC बरोबर असेल. ठीक आहे. आणि त्याचं ऑप्शन क्रमांक 1 हे काय बरोबर होतं? बरोबर असं उत्तर होतं. ठीक आहे. आलं का लक्षात? अशा प्रकारे आपण 15 चालू घडामोडीचे आणि 2 अर्थशास्त्राचे प्रश्न काय केले? सॉल्व्ह केले. बघा मी पुन्हा सांगतो, चालू घडामोडीचा अभ्यास हा म्हणजे असं पकडून चला की तुम्ही अनबॅलन्सच असते मुलांचा, आणि आयोग पण अनबॅलन्स पद्धतीनंच तुम्हाला काय करतो? प्रश्न टाकतो. पण आपलं काम काय आहे? कॉमन मिनिमम जे सिलेबस असते चालू घडामोडीचा तेवढा तो वाचलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्या लॉजिक्स अँड ट्रिक्स लावू शकतो. ब्रँड अँबॅसेडर मी सांगतो पोरांना की ट्रेंड बदलत आहे, ब्रँड अँबॅसेडर वाचण्याची गरज आहे. मग जेवढे महत्त्वाचे जे अभिनेते असतात बघा, आता थायलंडचे जे पर्यटनासाठी निवडण्यात आलेलं आहे, काय म्हणता येईल, ब्रँड अँबॅसेडर, ते माहीत पाहिजे. ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी काय पाहिजे तुम्हाला? लेटेस्ट अपडेटनुसार माहीत पाहिजे. आता नियुक्त्यामध्ये आता सिंपल नियुक्त्या विचारल्या यावेळेस. होऊ शकते गटकला जे आपल्या 11 जानेवारीला पेपर होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो मागचा ट्रेंड आहे तोच पकडून राहील. म्हणजे नियुक्ती विचारला जाईल आणि त्यांच्या पक्षाबद्दल, ह्या कोणत्या पार्टीची व्यक्ती आहे, अशी जे आंतरराष्ट्रीय नियुक्त्या त्याच्यावर प्रश्न येऊ शकते. म्हणून काय करा, आता 11 जानेवारीचा 6 दिवस राहिले आहे पेपरला, चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा. जो डेटा वाचला तोच वाचा. ह्या पेपरनुसार अल्तीभलतीकडे फिरू नका. फक्त थोडा हे घ्या तुम्ही की ब्रँड अँबॅसेडर वाचण्याची गरज आहे, नियुक्तीवर प्रश्न पडलेला आहे आपल्याला, सगळ्या नियुक्त्या पाठ करणे गरजेचे आहे. आणि काही लॉजिक्स अँड ट्रिक्सच्या माध्यमातून काय करू शकता तुम्ही आरामात यामध्ये मार्क मिळू शकता. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला किती तुमच्या बरोबर येत आहे, म्हणजे आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की मुलांचे किती करंट अफेअरमध्ये बरोबर आले होते. मी असं म्हणत नाही की एवढा आकडा तुमचा बरोबर यायला पाहिजे होते, एवढे प्रश्न बरोबर यायला पाहिजे होते. सगळ्यांचे वेगवेगळे असू शकते, परंतु 100% 15पैकी तर 10 प्रश्न, कमीत कमी 10, 11, 12 प्रश्न काय जनरली मुलांचे बरोबर यायला पाहिजे होते. ज्यांचे 12-13 आले ते टॉपरमध्ये जातात आणि 10-11 आले ते कट ऑफच्या आजूबाजूला फिरणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, चालू घडामोडीचं जे एक्सप्लेनेशन होतं ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता आपण काय करूयात, ह्या सेशनला एंड करूयात. खूप खूप धन्यवाद.